जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपल्या मनस्विनी श्रद्धा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण सार्थ श्री दासबोधमधील दशक पहिला समास दुसरा गणेश स्तवन पाहणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सर्वप्रथम श्री गणरायाचे स्तवन करतात. बुद्धी, विवेक, ज्ञान आणि सर्व विद्यांचे निवारण करणाऱ्या विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून ते पुढील आध्यात्मिक मार्ग खुला करतात. या समासातील सर्व ओव्या संपूर्ण श्रवण करू व त्यानंतर ओवीच्या सोप्या मराठीत अर्थ व सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊ. म्हणून हा सुंदर आध्यात्मिक प्रवास अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास दुसरा गणेश स्तवन. श्रीराम ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा श्रीराम. माझी ये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव करावे मज वाग शून्य सवधवावे कृपा कटाक्षे करुणी श्रीराम. तुझी ये कृपाचिले बळे वितुळते भ्रांतीचे पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व की जय श्रीराम. येतय कृपेची निज उडी विघ्ने कापते बापुडी होणी जाती देश धडी नाम मात्रे श्रीराम. गणपतीचे निर्गुण अथवा तात्विक व विश्वव्यापक स्वरूप सर्व सिद्धीचे फळे देणारा, अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती, त्याला मी नमस्कार करतो. गणपतीने माझे अंतःकरण आत बाहेर व्यापून टाकावे, तेथे त्याने कायमचे घर करून राहावे आणि अज्ञान याचे आवरण विरून जाते आणि सारे विश्व गळून टाकणारा आपला काळ गुलाब बनतो. अचानक त्याची कृपा झाली की बिचारे संकटे भयाने थरथर कापू लागतात. इतकेच नव्हे तर केवळ त्याच्या नामस्मरणाने ती कोठल्या कोठे नाहीशी होऊन जातात. समोर रामदास स्वामी म्हणतात, मनोनुनामे विघ्नहर अमानाथांचे माहेर अधिकरुणी हरिहर अमरवंदिती बंधुनिया मंगळनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी बांधू सकेना. जयाचे नाव आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्रे रेगुनिया मळ पांगुळे सर्वांगी सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. म्हणजेच काय, यासाठी गजाननाला विघ्नहर म्हणतात. जगात ज्याला कोणी नाही त्याला आश्रयस्थान आहे. विष्णू, शंकर वगैरे देव त्याला नमस्कार करतात. जगात जे उत्तम आहे त्याचा तो साठा आहे. त्याला नमन करून कोणतेही काम सुरू केल्यास ते सर्व बाजूंनी यशस्वी होते. त्या कामात संकटे, अडथळे व कटकटी निर्माण होत नाहीत. गणपतीच्या सगुण रूपांचे वर्णन, त्याच्या रूपांचे चिंतन केले तर मनाला मोठे समाधान मिळते. मग ते स्वरूप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यामध्ये एकवटते. त्याच्या बाकीच्या सर्व क्रिया बंद पडतात. गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे. त्यामध्ये कौशल्याने मोठे सौंदर्य रचलेले दिसते. तो नाचू लागला की सगळे देव स्वतःला विसरून नुसते पाहतच राहतात. सर्व काळ मधुन्नत सदा आनंदे डुलत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनू भव्य रूप वितंड भूमी मूर्ती महाप्रचंड विस्तर्ण मस्तकी उदिंड सिंदूर चर्चिला नाना सुगंध परिमळे थपथपा गणिती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे मुरडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवळे लंबित अधर दक्षिण गळे क्षणाक्षणा मंदस्तवी
याचाच अर्थ काय तर त्याच्या गंधस्थळातून सारखा मध गळत असतो, म्हणून जेव्हा पाहावे तेव्हा तो मस्त दिसतो. परमानंदाने सदा डोलत असतो. आतून उसळणाऱ्या आनंदामुळे त्याचे वदन प्रसन्न असते. त्याचे रूप भव्य आणि धिप्पाड आहे. त्याचा देह जबर शक्तिमान व प्रचंड आहे. त्याच्या विशाल कपाळाला दाट शेंदूर लावलेला आहे. त्याच्या गंधस्थळातून गळणाऱ्या मधाला अनेक प्रकारचे सुगंध येतात. ते आजूबाजूस दरवळतात. त्या कारणाने भुंग्यांचे थवे घुघू आवाज करीत त्याच्या डोक्याभोवती गर्दी करतात. एखाद्या सोटासारखी त्याची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली गुंडाळलेली असते. कपाळावर 2 आवळे छान दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असतो आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, 14 विद्यांचा गोसावी, रस्वलोचन ते हिलवी, लवलवित फडकावी, फैडे फैडे कर्ण थापा, रत्नखचित मुकुटी झळाळ, नाना सुगंध फांकती कीळ, कुंडले तळपती नीळ, वरी जडिले चकमकी, दंतशुभ्र सतट, रत्नखचित हेमकंठ, तया तटवती पत्रे नीट, लळपती लघु लघु, लौथवीत मपले दोंद, वष्टित कंठ नागबंद, शूद्र घंटिका मंद मंद, वाजती झंकारे श्रीराम. 14 विद्यांचा हा स्वामी. त्याचे डोळे अतिशय लहान असून तो त्याच्या सारखी उघडझाप करतो. चांगले लांब वृद्ध व लवचिक असलेले आपले कान तो पंख्यासारखे हलवतो व त्याच्या फडफड असा आवाज येतो. त्याच्या मुकुटात सुंदर रत्नाची रत्ने आहेत. ती तेजाने झळकतात. त्याचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशतात. गणपतीच्या कानातील कुंडले चमकतात, पण त्यात बसवलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकतात. त्याचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचे कडे आहेत. कड्याला खाली लहान सोन्याची पाने चमकताना दिसतात. त्याचे विशाल पोट थलथलते. जिवंत नाक कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला आहे. त्याने कमरेच्या साखळीची लहान लहान घुंगरे अगदी मंद आवाजाने झणकार करतात. समोर रामदास स्वामींनी सांगितले, चतुर्भुज लंबोदर, कासी कासीला पितांबर, फडके दोंदिला फणीवर, धुधुकार टाकी, डोलवी मस्तक जीवालाळी, घालून बैसला वेटोळी, उभारुनी नाभिकमळी, टकमका पाहे, नानायाती कुशळमाळा, व्याळपर्यंत रुळती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरी पदक शोभे, शोभे फर्श आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण ते जाळ, एके करी मोदक गोळ, तयावरी अतिप्रिय. श्रीराम म्हणजेच काय तर त्याला 4 हात आहेत. त्याचे पोट चांगले सुटलेले असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे. पोटावरचा नाग फणा उभारून फुटकारून टाकतो. तो नाग फणा काढून डोलतो व जिभल्या चाटतो. कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा उभारून टकमका पाहतो. गणपतीच्या गळ्यात नाना तऱ्हांच्या फुलांच्या माळा आहेत. त्या कमरेच्या सापापर्यंत लोळत आहेत. हृदयावरील रत्नजडित पदक मोठे शोभून दिसते. 4 हातांपैकी एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात टोकदार तेजस्वी अंकुश आणि 4थ्या हातात गोल मोदक घेतलेला आहे. मोदक त्याला अतिशय आवडतो. समोर रामदास स्वामींनी सांगितले, नटनाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदंग भोरोवरी, उपांग ओंकारे, स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रकन, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खानी, ऋणजुना वाजते नूपुरे, वाकी बोबाटती गजरे, घागिरिया सहित मनोहरे, पावले दोन्ही, ईश्वर सभेसी आले शोभुनी, दिव्यांबरांची फांकिली प्रभा,
साहित्य विशल सुलभा अष्टनयना होती श्रीराम. म्हणजेच काय, अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला व कौशल्य यांनी संपन्न असे तऱ्हेने नृत्य तो करतो. साथीला टाळ व मृदुंग ही वाद्ये असतात. मधून मधून गणपती त्याचा हुंकार त्यामध्ये भर घालतो. हुंकार करणे नृत्याचे एक गौण अंग आहे. शरीराने स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. चपळपणात तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सौंदर्याची खानच अशी त्याची मोठी मूर्ती सुलक्षणी व सुलभ आहे. त्याच्या पायातील पैंजण रुंजून असा गोड आवाज करतात. वाघीचा देखील मोठा ध्वनी होतो. घुंगरू घातलेली त्याची दोन्ही पावले मन हरण करतात. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे मोठी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्राचे तेज सर्वत्र पसरते. त्याचे सानिध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका सदैव सहाय्य करतात. समोर रामदास स्वामी म्हणतात, आयशा सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारो साष्टांग भावे. ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होये भ्रांता, गुणानुवाद श्रवण करता ओळे सरस्वती श्रीराम. जयाशी ब्रह्मानिक वंदती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदवती, तेही गणेश चिंतावा श्रीराम. जे मूर्ख अवलक्षण, जे काही नाहुनीहीन, तेही होते दक्ष प्रवीण, सर्व विसरई श्रीराम. ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कलो चंडी विनायको श्रीराम. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्यास धाविला यतामती, वांचा धरुण चित्ती परमार्थाची श्रीराम. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, गणेश सवन नाम समास दुसरा. इथे रामदास स्वामींना असं सांगायचे आहे, असा हा गणपती सर्व अवयवांनी सुंदर आहे. सर्व विद्यांचा तो स्वामी आहे, साठा आहे. त्याला मी अगदी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. गणपतीच्या उपासनेचे फळ, गणपतीच्या रूपाचे चिंतन केले तर अज्ञानाचे भ्रमलेले माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले तर सरस्वती प्रसन्न होते. त्याला ब्रह्मादी देव नमस्कार करतात. त्याच्यापुढे माणसाला काहीच किंमत नाही. तरी पण ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी, त्याचे चिंतन करावे. जी माणसे अवलक्षणी व मूर्ख असतात किंवा जी अतिहीन असतात, ती माणसे गणपतीच्या चिंतनाने हुशार बनतात व सर्व विषयात पारंगत होतात. गणपती मोठा समर्थ आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. साधकाला स्व अनुभवाचा सार्थ साधून देणारा आहे. या कलयुगात देवी आणि गणपती मुख्य देवता मानतात. मनात परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मूर्तीची स्तुती केली आहे. समास दुसरा समाप्त. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. भाविक हो, आज इथे आपण दशक पहिला समास दुसरा गणेश स्तवन इथे समाप्त केलो आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शारदा स्तवन पाहणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, संपूर्ण दासबोध जाणून घेण्याची ऐकण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्रत्येक समास, प्रत्येक दशक इथे पाहिलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.